हॅलो. तर हे बघा, आपण याचा ठेचा बनवणार आहोत आणि मिरच्यामधल्या लाल मिरच्या मी साईडला केलेल्या आहेत आणि मी लाल मिरच्याचा ठेचा बनवणार आहे. तर मी त्याला आता भाजून घेते आणि हे बघा, आपण लसूण सोललेला आहे, तर लसूण पण त्याच्यात टाकणार आहे. तर चला आता आपण मिरची भाजून घेऊया. आपण फेकायच्या नाहीत लाल मिरच्या, त्याचा ठेचा खरडा बनवायचा. तर चला आपण मिरची भाजून घेऊया. आता मिरच्या भाजून घेतल्या, थोड्याशा गार व्हायला ठेवल्यात. आपण आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. हे बघा, हा खलबत्ता आहे छोटा. आपण मिरच्या त्याच्यात टाकून घेऊया. कारण मी आत्ताच भाकरी बनवल्यात आणि आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. आणि अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत. तर चला आता मी कुटून घेते, बारीक करून घेते. असं मी कुटून घेत आहे. मिरची बारीक होते मिठामुळे. बघा, आता मी ठेचा बारीक करून घेतलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये ना तिखटपणा कमी करण्यासाठी कोथिंबीर टाकणार आहोत. हे बघा, आता मी कोथिंबीर घेतलेली आहे, मी त्याच्यामध्ये बारीक करून कापून याच्यामध्ये टाकत आहे. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, कारण जास्त तिखट होणार नाही म्हणून आपण एकदा कोथिंबीर घातलेली आहे. आणि आपण वरून तेल घालणार आहोत, त्याच्यामध्ये गरम करून घेणार आहोत, तडका देणार आहोत तेलाचा. तर चला आधी कोथिंबीर कुटून घेते. कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे. आपण आता छोट्याशा तेलाच्या भांड्यात त्याच्यामध्ये आपण तेल गरम करणार आहोत आणि याच्यामध्ये तडका देणार आहोत. तर आपण आता तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये एकदम ठसका आला, जोरात खोकला. तर आपली लाल मिरच्याची चटणी किंवा ठेचा बोलतात तयार आहे. आता आपण याला छोट्याशा डब्यात काढून घेणार आहोत, कारण तडका आपला एवढा छान बसलेला आहे. तर आता आपण आता भांडं काढून घेऊया. तर हे बघा, अजून उकळी येते, इतका छानपैकी तडका बसलेला आहे. आणि तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, डाळ भाताबरोबर ते खाऊ शकताय. तर आता मी डब्यात काढून घेते. आणि हा 2-4 दिवस तर सहज चांगला राहतो, कारण याच्यामध्ये पाणी वगैरे आपण टाकत नाही. त्याच्यामुळे कसं बिना पाण्याचे असते, त्याच्यामुळे 1 हफ्ताभर पण राहू शकते. पण व्यवस्थित ठेवायची, म्हणजे खराब होणार नाही. चला आता मी डब्यात काढून घेते. तर हे बघा, आपला लाल मिरचीचा खरडा किंवा ठेचा चटणी बोलतात, तर तयार आहे. तर कशी वाटते नक्की सांगा. कोणाकोणाला आवडते झणझणीत एकदम. हे बघा, थोडी झणझणीत आणि चमचमीत कोणाला आवडते नक्की सांगा. जे गावाकडचे असतात त्यांना आवडते ठेचा खरडा, ते आवर्जून खातात. त्याच्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि त्याच्याबरोबर बघा, मी बनवलेल्या आहेत ज्वारीच्या भाकरी. तर हे बघा, एकदम पांढऱ्या शुभ्र. आणि हे बघा, ज्वारीच्या भाकरी आणि बटाट्याची भाजी रस्सेवाली. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.